केले विन जीवा सुख नव्हे येरते माईक दुःखाची जनती येरते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी अविनाशी करी आपल्या ऐसे अविनाशी करी आपल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे येरते माईक दुःखाची जनिती येरते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी काला विहार साधनापैकी एक साधन जर आपला उदाहरण व्हायचा पण रामकृष्ण चिंतन मन करायचे आपला आपण वेळ वाया घालायचा नाही आणि आपलाच हित आपण आपलं हित आपण पाहिजे माऊली सुख आपलं आपण पाहिजे हित कोणतं पाहिजे हित ते करावे देवाचे चिंतन बरं का देवा चिंतन हित करायचे हित माऊली खरं बोलू का हे पा माऊली माझा काय येडपट मारा तुम्हाला आयुष्यात कधी पाहायला भेटला नाही आणि तुम्हाला मनुष्य पाहायला भेटणार नाही माझं मोठेपणा वाक्य बोलूय माझा प्रत्यक्ष समजून घ्यायचं हित करायचंय माऊली पैसा कमवून हित नाही पैसा कमवून हित नाही पांडुरंगा चरणाजवळ जाणं हे खरं हित आहे माऊली माऊली आजपर्यंत पैसा नावाच्या घटकाने काहीच प्राप्त झालेलं नाही मोक्ष नाही देव नाही काही नाही आणि पैसा फक्त कुठं चालतंय माऊली इतक्या पुरता चालते भारतापुरताच पैसा चालतंय माझी ज्ञानेश्वरी अमेरिकेत जाते माऊली आहो आता मला बोलायला वेळ नाही मला वेळची फार मर्यादा माझ्या डोक्यात दिसायला वेळची तर ही वेळेची मर्यादा आणि माझे तुकोबारा सांगतात की आपुला हित करायचं आपल्याला देवाचं चरण आपल्याला पाहायचंय बाकी माई गोष्टीत आपण रस घ्यायचाच नाही माऊली हे संसारात राहायचंय संसारी असावे बरं का आता मी घरात राहतो ना बायको लेकर बाळ सगळे आहेत पण फक्त आहेत माऊली माझं कोणीच नाही बायको नाही लेकर नाही कोण नाही सगळे सुखासुखी माझे तुम्ही इथं माझी बायको आहे माझा मुलगा बायको यासाठी माझी इथं की ती देवाची भक्ती करतो म्हणून माझी ती बायको येणार तर माझी नाही मुलगा येणार तर माझं नाही फक्त देवाची भक्ती चांगला वारकरी मुलगा आहे याचा मला रास्ता आहे माने चांगली वारकरी मुली इथं आहेत माने छोटी नातवंडी बालवाडीतली नातवंडी ती झोपी गेली नात असते झोपी गेली माझ्या झोपी गेली आणि मग तिला उठली म्हणे काय उठ झोपली का तू आणि बाप्पा मी काय करले म्हणून देह जाणार माझी देह जाणार देह नाशिवंत आहे नाशिवंत देह आयुष्य खातो काळ म्हणजे नाशिवंत देह जाणार देह आपल्याला जाणार याची काळजी करायची गरज नाही म्हणून आपण फक्त एकच माऊली आयुष्यभर आपण चांगलं राहायचं चांगलं ते प्रत्येक सगळं रामकृष्ण हे पा माझ्या मनात रामकृष्ण तुमचं जे असेल ते बरं का आता मला माहिती तुमचं काय ओम नमः असतं अजून काय असलं आता गणात बोलते बुलढाण्याकडे असते बघा जास्त करून शेगावकडे इकडे तुझ्या असेल ते पण मना ह्यावर माझा रोल आहे म्हणून तू काय असतात की तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे पण जायच्या पहिले
जेवढं नामस्मरण करताय नामस्मरण करताय तितकं नामस्मरण करत राहायचं करताय एक वेळ वाया घालत माऊली शिंक जांभळी खोकला तुका वेळ वाया गेला. माऊली हे अभंगाचे फक्त म्हणण्यापुरतेच नाही फक्त हे म्हणण्यापुरतेच नाही तर आचरणात आणण्यासाठी बरं? मी किती वेळ खरं सांगतो मी सोपे जायचं काहीतरी नाही गप्तीत पडून राहायचं आणि रामकृष्ण राम मंत्र चिंतन मन एकच करायचं. म्हणून माऊली आपण संत रामकृष्ण म्हणलं तर आपला फायदा आहे नाही तर काही चुक नाही. कीर्तन कशाला आहे माऊली माफ करा कीर्तन मनोरंजनासाठी नाहीच मगाशी बोलताना बोललो मी एकाच कीर्तन आपला उद्धार झाला का माझं. मी फक्त कीर्तन ऐकलंय हे चुकलंय माझं. कीर्तन ऐकण्यापेक्षा कीर्तन आचरण करणं लय महत्वाचं. नळी फुंकिली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे हे माझं आहे माऊली सगळं आहे ते माझं आहे बरं का. म्हणून चिंताकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा पर्याय आपला नाम महोत्सव सोहळा वैकुंठवासी बाळकृष्ण गणगो खुपसे सूर्यवंशी दोन्ही गेलेलो सूर्यवंशी यांचं 31 पुण्यस्मरण यासाठी मला महत्वाचं वाटतं माऊली. 31 वर्ष झाले तर शूरवीर जवान देशासाठी शहीद झाले. आणि खरं तर माझ्या माहिती समजेप्रमाणे त्यांचं वय त्या काळात फार तरुण काळातलं वय होतं. 31 वर्षापूर्वी देशाला अर्पण झालेले आमचे हुतात्मा बाळकृष्ण गलगू सूर्यवंशी बारबिघा पांढरवाडी तालुका पोस्ट निढळ तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी सेवा करायची संधी मिळाली. आमचे राजेश महाराज वास्तविक आमचा काही संबंध नाही आमचा परिचय आमचा काही अर्थात कुठलाच संबंध नाही. फक्त माहीत होतं कोणतरी माणूस हाय कीर्तन करतो आणि निरपेक्ष कीर्तन करतो. माझ्या अंदाजाने त्यांना इतकंच माहित होतं की ते पैसे न घेता कीर्तन करतात. पण पैसे देऊन कीर्तन करतात हे माहीत नव्हतं असं माझा अंदाज आहे बरं का माझा. म्हणजे महाराष्ट्रात आंध्र प्रदेशात तेलंगणात कर्नाटकमध्ये कुठेही मला फोन आला तर मला फक्त वेळेत बसलं की मी 100% त्या ठिकाणी कीर्तनाला जातो. त्या ठिकाणी 4 रुपये देतो आणि पुन्हा माळी ज्याला पहिल्यांदा माळ घालायची त्याला माळ फुकट असते. ज्याची पहिली माळ तुटली त्याला माळ फुकट असते. आता जपमाळायचं पण जपमाळ वजामुळे आणल्या नाही समजा. जपमाळ काही सगळ्याला फुकट असतं. माऊली एकच आहे. मला आता युट्यूबला तुम्ही एखादी माझं मुलाखत ऐकली असली जुनी तर कमीत कमी 50 लाख रुपये खर्च करायचे. मग 1 कोटी 2 कोटी चालतील मला काय अडचण नाही. पण कमीत कमी 50 लाख कशाला माझ्या वारकरी संपादनाला अष्टगण बुक्का गणगोळी याला आणि माझा प्रवासाचा खर्च आहे. समजा कधी माझी गाडी असल्या डिझेल पेट्रोल गाडीचा ड्रायव्हर सगळं क्लिअर करतो मी. म्हणून माऊली आमचे राजेश महाराज सूर्यवंशी यांच्या चरणी दंडवत. आमचे विठ्ठल महाराज शिंदे यांची आमची थोडीशी ओळख झाली होती. विनेकरी महाराज शिवाजी महाराज सीतारामजी सूर्यवंशी आमचे विनेकरी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतोय. आमचे मृदंगाचार्य महाराज गोरख महाराज एकच चुकी शब्द बोलणार नाही. 40 वर्षापूर्वी मानदेशाचा अभ्यास केला मी. फलटण खटाव हे तालुक्यात ना आपले या अजून 2-3 तालुक्यात ह्या परिषदेचा अभ्यास केला मी. फक्त पुस्तकी अभ्यास करता म्हणजे प्रॅक्टिकली वेगळा आहे. आणि तेव्हा मी म्हणत होतं की मानदेशची माणसं नावाची कादंबरी व्यंकटेश माडगुळ यांची कादंबरी मांडगुळ गाव सांगली बरं त्यांच्यावर मी आधारात वाचन केलं अभ्यास केलं. आणि तेव्हा पाहिले मानदेशी माणसं नेमके मला पटले तर भावले तर म्हणून त्या माणसाला भेटाव तरी. आणि म्हणून मी त्या माणसाला भेटायला आलो. महाराज निमित्त मात्र भवसव्यसाचे महाराज निमित्त मात्र फोन आला की महाराज असं कीर्तन आहे येता का. वास्तविक मी आजारी होतो. आजही आजारीच आहे आणि 4 दिवसापूर्वी आजारीच होतो समजा.
पण ते आजार काय येतं जाते काय लई महत्वाचं नाही. जिथं येईल मरत तिथे येते येईल, त्याचं काही चिंतन नाही. नंतर महाराज बोलले असं, त्या बोलण्याचा भाग होता की महाराज लांबचं अंतर आहे, थोडं आजारी इथं थोडं तसे नाही आलं. त्यांना असं बोलायचं होतं कदाचित, त्याच्या बोलण्याचा भाव असा होता की महाराज तुम्ही नाही आलं चालेल, इकडे महाराज दुसरे बघतो. पण माऊली मी कीर्तनाला का आलो? तुमच्या रूपातला पांडुरंग परमात्मा दर्शनासाठी आलो. मला माहित आहे माऊली, पंढरपूरला आलो गेलो 3 दिवस इकडे जाईन मी. पंढरपूरला तिथं राहिलो ना, पांडुरंग चावडा चालू आहे माऊली. पांडुरंग बघा चालू इतका हुशार आहे की चतुरात शिरोमणी मुकुट सगळा म्हणी. माऊली देवाच्या बुद्धीला बुद्धी लावूच नका. देवले चालू इतका चालू ना, देशी तेव्हा घेशी ऐसा काय धरून देवा तुझे कृपा. मग त्या देवाला शरण देण्यापेक्षा तुम्हाला शरण आलं. माऊली तुमचं दर्शन घेतलं ना तर मला पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं. म्हणून आपल्या सर्वचे नतमस्तक द्या. आमचे तुमचा सातारा सांगली हा जो खानदेश भाग आहे, ह्या खानदेशात माझे कीर्तन सेवा जाणार आहे. आमच्या खानदेश भूषण चॅनलला मनापासून धन्यवाद माऊली. आमच्या अजित कुंभार सरांनाही मनापासून धन्यवाद, महाराजांना मनापासून धन्यवाद. ठाला माझे बाळकृष्ण महाराज सूर्यवंशी. खरं सांगतो माऊली, माझे बाळकृष्ण महाराज सूर्यवंशी आज ध्यान इथं नाही तर, पण तुम्हाला पक्क सांगतो इथं विद्यान इथं आहेत, इथं विद्यान इथं आहेत. आणि आमचे हनुमंतराय सुद्धा इथं आहेत. ज्या ठिकाणी कथा कीर्तन असतं त्या ठिकाणी हनुमंतराय सुद्धा असतातच. म्हणून माऊली मी आपण सगळेच तर पांडुरंग बनवता एकच माऊली. आपण वेगळे नाही तर आपण आत्मा येतं आणि तो परमात्मा आहे. आपण एकच येतात. माऊली दिसायला 2 येतात. तो विठ्ठल पंढरीचा विठ्ठल आणि मी नको तुम्ही. तो पांडुरंग परमात्मा आणि तुम्ही, तो तिथे आहे तुम्ही इथे. तुम्ही 2 दिसतात पण माऊली एकच येतं. पैसे लवकर घ्यायला जड जातं लोकांना. पण माऊली हे 2 रुपये घ्यायचे आणि तुम्ही पंढरपूर आळंदी कुठेही देवाला लावून टाकायचे. त्या बाबाचा प्रशासनामध्ये तुम्ही क्लिअर करून घ्यायचं. म्हणून माऊली या ठिकाणचे कोण असतील, राजेश मार्केट दुसरं कोणी असेल या आणि 2 रुपये तरी घेऊन जावा अशी विनंती करतो. कोण असतील या माऊली. ठाला जीवन कसं वागावं हा त्याचा प्रश्न आहे माऊली. मला त्याची काही देणं घेणं नाही आणि त्यावर मला भाष्य करायची गरज बी नाही. मी कसं वागायचं, ज्या ठिकाणी धर्म कार्य शिवनाम सत्ता, अखंड सत्ता,
कोणताही धर्म कार्य त्या ठिकाणी माझा 1 रुपया गेला पाहिजे. काही ना काही गेलं पाहिजे माऊली, काही ना काही. तर शरीरांतरी मला मी परिश्रम करता आले पाहिजे. मला त्या ठिकाणी धन तरी देता आलं पाहिजे, काहीतरी देता आलं पाहिजे. मला माऊली आवडलं. मला अखंड हरिनाम सप्ताहात धर्म कार्यात पत्रवाळी दुरण उतरायला माऊली ताकद लागत नाही. फक्त लक्षात ठेवा, कुठल्याही धर्म कार्यात, कुठल्याही गरीबाच्या पंक्तीमध्ये, गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये पत्रवाळी दुरण उचलायला ताकद लागत नाही, शक्ती लागत नाही. जितकी तुमची मनाची भक्ती भक्कम आहे तितक्या पटकन तुम्ही उचलणार, पत्र उचलणार, दूर नेऊन टाकणार. आता एक माऊली होती मला, आता 5 मिनिटापूर्वी एका माऊलीची भक्तीची प्रेरणा भक्कम होती. त्या माऊलीनं ते चप्पल बूट उचललं आणि बाजूला ठेवलं. आता 10 मिनिटापूर्वी त्या माऊलीला माझं मनापासून नमन. माऊली नाव माहिती मला, काय माहिती, फक्त मला माहिती आहे त्या माणसाची भक्ती माहिती आहे मला. माऊली मास्तराचं लक्ष शेवटच्या बाकाच्या पोरला पाहिजे आणि पहिल्या बाकाच्या पोरला पाहिजे. शेवटचं बाकाचं पोर काय करले, पहिल्या बाकाच काय मधल्या सगळं चोख फेर नजर पाहिजे. मला माहिती माझं कीर्तन ऐकलं इतकेच माणसं नाहीत, याच्यापेक्षा दुप्पट माणसं बाजूला जिथपर्यंत नावात पोहोचतं तिथपर्यंत माझी कीर्तन ऐकणारी माणसं येतं. आणि माझी तुमच्या इतकंच मन लावून ऐकणारी माणसं येतं. ते काम करतात म्हणजे काय, ते फार धर्म पाळणार नाहीत असा अर्थ नाही, तांत्रिक कारण असणं शक्य असतं. म्हणून मला रामकृष्ण राम चिंतन म्हणायचंय, आपलाच आपण हित करायचंय आणि आपलं हित केलं तर खऱ्या अर्थानं फायदा आहे. आणि हित दुसरं काही करा, हित फक्त एवढंच की तुम्हाला त्या अभंगाच्या प्रथम चरणात काळाचा आहे, धन कुबेराचं आहे. मला माहिती आहे धन कुबेराचं आहे ना माऊली. मी मेलो का तुम्हाला खरं सांगतो माऊली, मी मेल्यानंतर कोट्यावधी रुपयाची गड्डी ना, ती गड्डी म्हणजे 10 रुपये किलोची रद्दी आहे. काय उपयोग ना माऊली. म्हणून पोराला 10 कोटी 20 कोटी 40 कोटी पोराला कमवून ठेवणं, तर मला काहीतरी पाहिजे. मला माझा गळा रिकामा करायचा ना माऊली. मला ये विचार ना काय केलंस तू. म्हणून माऊली आपल्याला गळा रिकामा करायचा आहे. आपण देवाची पूजा करायची, सकाळी 4 वाजता उठायचं, कितलाही झोपू. आता लांबच्या गावाला गेला मी 4 वाजता, मला उठायला झोपायला 4 वाजता समजा, मग 4 वाजले ना आपण झोपायचं ना, सकाळी वेळ झाली ना. फक्त लोकांच्या गावात उठता येत नाही, उगाच झोपेस घ्यायचं आणि लोक उठल्यानंतर मग आपण उठायचं. जर आपण एकला उठणं बरं वाटत नाही ना. म्हणून सकाळी 4 ला उठलं, 5 ला उठलं, आपण 5 ला काम धंद्याला लागलं की माऊली त्या आमच्या गलीतच, आमच्या घराजवळ इथं असं इतक्या अंतराच मारुतीचं मंदिर आहे. म्हणजे फक्त 20 पुढे रस्ता माझा. ते पहाटे बाया येतात, ते फुलं तोडतात, कनेरचे गुलाबाचे फुलं तोडतात आणि ते देवाला वाहतात. कधी कधी बाया म्हणतात की सर ते असं ते वाकून द्या बरं फांदी, बरं फांदी वाकून द्या. ते फांदी वाकून फुलं तोडतात. पुन्हा म्हणतात नाही लांबचं फुल तोडून द्या, बरं तोडून दिलं. असं करा सर, तुम्ही काय करा, ते कॅरी बॅग द्या. मग कॅरी बॅग, बरं कॅरी बॅग द्या, जाऊ द्या. ते देवाला फुल वाहणार. मला माहित आहे ना पाणी कोणाचं आहे, फुल कोणाचं आहे, वाढ लावलं कोणी, कोणी काय केलं, जोपासलं कोणी, आणि देवाला वाहिलं कोणी. देवाला सगळं करतं न सांगता तुम्हाला कळू येते. देवाला सगळं कळतं माऊली. माऊली एक पक्क सांगा, मी किती डोळे झाकले तर जगाचे डोळे उघडीत. मांजरीला वाटते मी दूध डोळे मिटून प्यायले, पण जग सगळं जग पाहत. माऊली खरं खरं पुण्य हे, मी एकांतात चांगलं वागलं पाहिजे, लोकांचं चांगलं, लोकांचं सगळं जगात चांगलं वागतं ना. तुमच्या काही फेटा बांधला, हे वाट चांगले महाराज चांगले, हेच महाराज खोट आहे. माऊली बागड्याला फसण्यात मतलबच नाही. माऊली मी तर म्हणतो महाराज, मला माझं घरात घरी कोण नदी डोंगी परी तीर डोंगा काय बोलला शिव, चोखा डोंगा परी भाव नवी डोंगा. मी वाकडा तिकडा हे हात पाय मोडके काय असतील काय, मग हे ह्याच्या मतलब जाण्यात मतलबच नाही. माऊली अंतकर कसं हा गटकले मत अंतरीची घेतो
होती माझा हिंदू धर्म आहे माऊली. हा हिंदू धर्म त्याला आदी नाही अंत नाही. सुरुवात कुठं शून्य शून्य असतं. शून्याचा शोध आहे पुन्हा आपल्या हिंदुस्थानात लावलाय. पटकन मला आठवतं शून्य. म्हणून याला आदी नाही अंत नाही काही नाही काही नाही. सूर्य आदी शून्य गोल आहे. गोला सुरुवात कुठं सांगता येत ना आपल्याला नाही. जसं रेषाखंड म्हणजे काय अनंत बिंदूचा संचय. रेषा हे काय वर्ग नाही आपला बरं का. सहज मला पटकन आठवलं मास्तर की पटकन जागी होती की अनंत बिंदूचा संचय म्हणजे रेषाखंड. त्याला बांधायला किती लांब पुढे पुन्हा. म्हणून आपण रामकृष्णामध्ये मनाचे चिंतन मन करायचे. त्याला कुठलाही खंड नाही काही नाही. आणि या संसारात माईक पसरत आपण अडकता कामा नये. आणि तुकाराम या बघायच्या ब्युटीचा अवसाने माऊली सगळे दुःखाचं मूळ कारण संसार आहे. संसार संसार हे संसार माऊली संसारात खरंच गोड नाही हो. दुर्दैवाची गोष्ट कशी माहिती का की संसाराची गोड आपल्याला वाटते पण नाहीये. कळू येईल आमचं काळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी रांडा पोरी सगळं मायलो. माझी बायको माहिती मनात बसली ना चांगल्या अर्थानं बरं का. मनात बसली 2 अर्थांची माऊली. माझ्या विशीला माझ्या मनात बायको बसली नव्हती. तुम्हाला वाटतं त्या अर्थात बरं का. आज माझ्या मनात बायको बसली म्हणजे वेगळ्या अर्थानं बसली. विशीला मला लग्न करायचं नव्हतं. पण मराठीत कसं असते आता मराठी समजा मराठीत कसं असते नोकरी लागली की लगेच घडी गड्यात पडते. बरं आपण गरीब माणसं म्हणजे स्वभावानं गरीब आहे मी. रड्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. म्हणजे मोठ्यानं बोलणं रागवून माझा स्वभाव धर्म आयुष्यात कधीच नाही. मी काका वडिलांना काकाला रडून सांगितलं मला लग्न नको मला संन्यास. त्यांची भीती वेगळी कारण मी नवसाच आहे. म्हणजे आसराला पावलेलं माझं मूळ नाव आसरोबा आहे. पण सरनं आसरोबा कसं वाटलं असं बरं वाटल्यामध्ये ना अशोक टाकलं. खरं असं होतं. मग त्याला वाटलं आपलं कुळ बुडन ना ते वंश बुडन ना. मी संन्यास झाल्यावर काय असं द्यायलाच माहीत. पण लग्न बळच करून दिलं. माऊली पहिल्या रात्री सुद्धा खदाने आम्ही शेतात राहतो. तुम्ही शेतात राहत होतो. खद्याला गेलो तिकडे संन्यासला गेलो आणि देवाला म्हणलं देवा भांडलो देवा मला लग्न करायचं नव्हतं. तू लई चालाक मला कुठं घुसलं असतं. मला घुसायचं नव्हतं ना. तुला काय कर तू तुझं कर. मला मनानं नको शरीरानं नको मला कशातच रत नको. मला कसं मी आम्हाला बोललो ना ह्या शरीराला कुठलीच भावना नाही आजही नाही विशील नाही आणि मला काहीच संबंध पण नकोच नकोच मला काहीच संबंध नाही मला बरं का. चिंतन मन एकच करायचं माऊली. अभंग जागायचा अभंगासारखं वागायचं माऊली. मग बोलतो आमच्या अजित महाराज कुंभारी यांनी मग एक मुलाखत घेतल्या ते वाक्य बोललो बहुतेक मी की तुकोबाराचे अभंग 100% जगायचेच. ज्ञानोबाचे अभंग जगायचे. सावतोबाचे अभंग जायचे. जनाबाई मुक्ताचे अभंग माऊली. अभंग पाठ करायचं नाही तर माझं काय चुकतं माहिती का. माझं तुमचं नाही म्हणलं माझं म्हणायला की मी मुलगा पंढरपूरला पाठवतो. मी मुलगा आळंदीला पाठवतो. कशाला पाठवतो आळंदीला. आपण म्हणजे मी म्हणलं जरा तुम्हाला योग्य वाटतं पण आपण मुलं आळंदीला का पाठवतो मृदंग शिकायला गायन शिकायला. एक लक्ष ठेवा मृदंग शिकायला पाठवतो ना तर मृदंग शिकतं ते मुलगा. गायन शिकायला पाठवलं ना गायनच शिकतो. पण माऊली खरं मुलगा एक किती बाप बोलले की माझा मुलगा आळंदीला पाठवायचा आहे ते पांडुरंगाशी एकरूप होण्यासाठी पाठवायचं. जर पांडुरंगाशी म्हणजे एकरूप होण्यासाठी ईश्वराशी एकरूप होण्यासाठी पाठवायचं ना तर 1000 म्हणजे 2 तर होते. म्हणजे ध्येय कोणतं आहे माझं मृदंग शिकायचं आहे. ती क्रिया पूर्ण होते मान्य त्यात प्रवीण होतो. पण पांडुरंगाशी एकरूप व्हायला पाठवायचं आहे हा घटक वेगळा नसतो. म्हणून तुकाराचा अभंग जगायचा आहे. जे तर कीर्तन करावे ते तर सेवावी बुक्का लागू नये भाळा माळ घालू नये तट्टा वृषभाशी दाना
त्रन मागू नाही जाणार तुका म्हणे द्रव्य घेती तेही नरका जाते देती तेही नरका जाते ज्या ठिकाणी कीर्तन करायचंय त्या ठिकाणी जेवायचं नाही आता जवळपास 4 दिवस झाले बरं का भाकर मला घेतलीच नाही पण आमच्या सुनेताताई इथं घरी पलीकडे त्यांच्याकडे माधुकरी मागे गेलो त्यांनी म्हणले ठीक आहे भाकर देऊ तुम्हाला त्यांनी भाकर दिली सुनीताई सूर्यवंशी सुनीताताई नारायण सूर्यवंशी बरं का भाकर दिली लई दिवसानंतर भाकर खायला भेटली थोडं बरं वाटलं जातं लई दिवस भाकरच नाही भेटली आपल्याला म्हणजे काहीच नाही कारण जिथं कीर्तन ते जेवायचं नाही याच्यात बागच्या गावात जेवायचं असा अर्थ घ्यायचं नाही बरं का लोक चालू अर्थ घ्यायला लई पटायचं इथं आता मी जर म्हणलं मी माधुकरी मागून जेवतो लोक सर आमच्या घरीच माधुकरी मागा ना मी घर शोधतो मी घर पाहतो ते घर मला बुद्धीला बरं वाटलं मला वाटलं हे घरची बाई रामकृष्ण मनस्तर करत असावी धुणं धुत असावी भांडे घासत असावी त्या घरी जातो महादेव मागतो दिली स्वागत आहे नाही दिली स्वागत आहे पुढच्या तिने घर नाही भेटली तर गपची बसायचं आज पांडवाची इच्छा आहे नाही सोनं गप असत माऊली ठेविले आनंद तैशीच राहावे चित्ता वागायचंच म्हणून बुकाला आता मी माझा बुका वापरलाय कीर्तन शिवचे लगेच 100 रुपये देऊन टाकले माऊली ते दिले म्हणजे आतमध्ये वही वाक केलेलं नाही फोन पे नंबर द्या म्हणून पैसे नाही आतमध्ये पैसे नाही तर माळे फक्त हे बुक्का याचा जर आता हे असेल समजा हाराचे 50 रुपये लगेच देऊन टाकायचे आपलं काहीच घ्यायचं नाही माऊली काहीच नाही देत राहायचं माऊली महाराज लोक पहिल्या काळात घोडेवाडी यायचे बैलगाडी यायचे आणि मग आले की लगेच त्यांना वैरण खाऊ घालायची मग तसं नाही काय नाही हे पा माऊली माझ्या वागण्यामुळे तुम्हाला 1 रुपये त्रास नको तुमचा कुठलाही भाग असो फलटण असो सांगली सातारा महाराष्ट्रातला कुठल्याच गावात मी कीर्तन द्यायला तयार आहे फक्त मला वेळ असला 100% तुमचाच आहे मी कुठे असो आपण चिंतन करायचं एक रामकृष्ण करायचं काय नाही एकच फक्त देवानं मला अविनाशी करावं पण अविनाशी का त्यासारखं केलं पाहिजे तुकोबरा या भागाच्या तृतीय आपलं करावं त्या सारखंच करावं तो अविनाशी सतत रामकृष्णाचं चिंतन मन करायचं आपला एक वेळा पण वाया घालता मावली कारण मी जर माझ्या आत्म्याचा मारेकरी न हो लक्षात ठेवायचं मला मी माझ्या आत्म्याचा मारेकरी नसेल तर मी सतत रामकृष्ण चिंतन मन करायचं तुम्ही काही काम करा काम तर करावंच लागेल मावली काम सोडता येणार नाही लक्ष ठेवा परमेश्वरानं निहित कर्म जे दिले ते निहित कर्म इमानदारीनं पार पाडणं हेच धर्म आहे कामामध्ये काम परमेश्वरानं मला दिलेलं काम इमानदारानं पार पाडायचं ही खरी भक्ती आहे माऊली 37 वर्षात फक्त 10 दिवस रजा घेतली असेल मी बोलणं लई सोपं आहे तुम्हाला ऐकणं सोपं आहे ते कसं जीव 37 वर्षात 10 दिवस फक्त गैरहजर राहिला असेल डुम्मा तुम्हाला कळत नाही वरच पळून जाणं असा प्रकार नाही मास्तरी पळून जातात दुपारून पळून जाणं सकाळून नाही येणं दुपारून येणं कोणी पळून जाऊ कोणी काय करू आपल्याला काही कोणाशी देणं घेणं सरकार आपल्याला पैसे द्यायला आपण इमानदारनं 10 वाजल्यापासून तर 4 वाजता इमानदारनं वर्गावर राहायचं
मुक्ती. वर्ग एकही मोकळा सोडायचा नाही. नाही. तुम्हाला महाराज गरीब वाटतो मी समजा, इथं गरीबच आहे ना. शाळासारखंच राहायचं. माझं कोण नाही, मी कोणाचं नाही. म्हणून आपण चिंतन मन करायचे. रामकृष्ण रामकृष्णाचे मौली आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे एक आपण भजन घेऊया. विठोबा होती जे सात्विक दयाचा हरी वाटे देवा. ते आजही बाळकृष्ण महाराजांना समाधान वाटतं, आनंद वाटतं की माझे मुलं चांगले येतात, माझे मुलं चांगले, माझी मुलगी चांगली, हे समाधान वाटतं. हा परिसर पाहतात ते माऊली. माऊली आत्मा अमर आहे बरं का, आत्मा नाशिवंत आहे, आत्मा नाशिवंत अविनाशी. आहे.